ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार। राज्य निवडणूक आयोगाकडून वेळापत्रकात पुन्हा बदल, निवडणुका सुद्धा आता लांबणीवर जाण्याची शक्यता। महापालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक, महायुती दलांची विशेष समन्वयक टीम तयार करणार। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा नवा प्लॅन, तर शुक्रवारी आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार। निधी संदर्भात सुद्धा आमदारांच्या तक्रारींचं निवारण होणार। महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता। संदीप देशपांडेंकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट, PWD विभागातील कर्मचारी पैसे मोजत असतानाचा हा व्हिडिओ समोर। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर 2 महिन्यात आंदोलन करणार। वाल्मिक कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपल्याच आमदाराला झापलं, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका अन्यथा घरी बसावं लागेल। फडणवीसांचे अभिमन्यू पवारांना खडे बोल। फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्याच, मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच। आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड। सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट, कुणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही। फडणवीसांसोबतच्या दुराव्याच्या विषयावर एकनाथ शिंदेंची शेरोशायरी। शिंदेगड कढीपत्त्यासारखा, भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो। दोन्ही शिवसेनेत भांडणं लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवरून सभागृहामध्ये खडाजंगी, तर भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांची लक्षवेधी, तर फडणवीसांकडून सुद्धा प्रकरणाची गंभीर दखल। सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती मांडली जाणार। पुणे मेट्रोचा विस्तार यवतपर्यंत करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पायाभूत सुविधांच्या बैठकीत आदेश। यवतच्या विकासाला मिळणार यामुळे चालना। विधिमंडळ राडा प्रकरणी पडळकर आणि आव्हाड समर्थकांवर कारवाई होणार। विधानसभा अध्यक्षांना अहवाल विधिमंडळ समितीकडून देण्यात येणार, सूत्रांची माहिती। सोनं 800 तर चांदी 2000 रुपयांनी घसरली। सोनं प्रतितोळा 1,31,016 रुपयांवर, तर चांदी 1,84,370 रुपये प्रति किलोवर। 21 ते 31 डिसेंबर पंढरपूरमध्ये VIP दर्शन बंद, सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय। जवळपास 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज। इंडिगोच्या उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे आदेश। सुरक्षा नियमांचं नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे हजारो उड्डाणं रद्द। बदलापुरात बिबट्याची दहशत, आंबेशिव या गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न। नागपुरातील पारडी परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर, वनविभागाच्या पथकाकडून शोध मोहीम। बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाल्याची माहिती। नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या ईस्टर्न एंट्री इंटरचेंज या प्रकल्पाचं काम आता युद्धपातळीवर सुरू। प्रकल्पाचं काम 6 महिन्यात पूर्ण होणार, तर वाहतूक कोंडीच्या कचाट्यातनं यातनं सुटका होणार। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट, धुळे आणि परभणीत तापमान हे 6 अंशांच्या खाली। पुढील 2 ते 3 दिवस राज्यात थंडीची लाट राहण्याचा अंदाज। चंद्रपुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर, दरम्यान जिल्हा परिषदेचे 10 शिक्षक आणि 2 अभियंते या संदर्भात निलंबित। नागपूरमधील अवैध राजकीय होर्डिंग्स हटवा, हायकोर्टाचे आदेश। नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही प्रशासनाची तयारी। भारतानं 101 धावांनी पहिला T20 सामना जिंकला। दक्षिण आफ्रिका 74 धावांवर गारद, तर जसप्रीत बुमराहच्या 100 विकेट्स पूर्ण। हार्दिक पांड्याचं अर्धशतक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।